आपल्याला चालूच करायचं नवीन. तुमचं म्हटलं माहिती शेळी करावं का मेंढीचं करावं बोकडाचं. बरोबर. कुठं आलं? वेळापूर. बरं. तुम्ही? बरं, ठीक. आता बरं का आपल्या एरियामध्ये दोन्ही बी चांगली चालतात. आता तुम्ही माझ्यापासून काय लांब जवळ जाईल. आणि वाढीच्या दृष्टीनं म्हटलं तर मेंढी पालन ते लहान पिल्लं पाळून म्हणजे अगदी अकलूजच्या बाजारामध्ये माहित आहे तुम्हाला. हो बघून आलो बघा. तिथे अगदी 3,000 पर्यंत मिळालं तर काय हरकत नाही. ध्यानात आलं. ती जर तुम्हाला 1 वर्ष सांभाळायचं असेल तर ते 3,000ला घेतलेलं पिल्लू कमीत कमी 16 ते 17,000ला विकतं 1 वर्षात. गाभण करून जर विकलं तर त्याची किंमत 25,000 आहे पुढे. ही वस्तुस्थिती आहे सध्या. शेळी 10,000ला 9,000ला 8,000ला मिळते. अगदी मरतुंगडी मेंढी घ्यायला तुम्ही गेला तरी सुद्धा 15 आणि 16,000. विषय कसा होता की बोकडं लहान घ्यायची मोठी करून विषय. पण बोकडं लहान घ्यायची आणि मोठी करून विकायची. बोकडं कुठल्या अवस्थेतली घ्यायची ते मी सांगतो तुम्हाला. येऊन फक्त 1 आठवडा झाला असावा. तसं आता पांढरं. हा, कारण जर तुम्ही 3,000ला 2,500ला 6 महिन्याची कुजाट बी मिळते ती अगदी 1,500ला मिळते. पण ते सांभाळून तुमचा कधीच म्हणजे त्याची ज्या वेळेला वाढ व्हायची त्या वेळेलाच ते पिल्लांची चांगली वाढ पहिल्या 3 महिन्यात फक्त होती. परत होत नाही. पहिल्या 3 महिन्यात होणारी वाढ आणि पुन्हा उरलेले महिने म्हणजे 9 महिने. पहिल्या 3 महिन्यात जर तुमचं पिल्लू 30 किलो झालं तर वर्षाने त्या पिल्लाचं वजन केलं तर तुम्हाला 60 किलो आढळलं. 9 महिन्याचं जेवढं वजन मिळालं तेवढं 3 महिन्यात मिळतं. हे शेळी पालन आणि मेंढी पालनातलं सूत्र आहे. लोक काय विचार करतात माहित आहे का की जाऊ द्या थोडंसं आणखीन वाढेल थोडंसं आणखीन वाढेल. अरे नाही वाढेल. 5 महिन्याच्या आयडिया मी माहित नव्हती. 5 महिन्याच्या आत पिल्लू वागरत राहता कामा नये. तिथनं पुढं ते आपल्याला डोई जड आहे. ते जर तुम्हाला ठेवायचं असेल उत्पादनासाठी ठेवायचं असेल म्हणजे एखादा ब्रीडसाठी जर ठेवायचं असेल तर ठेवू शकता. आम्ही काय करतो आता ही पिल्लं बघितली तुम्ही आलं का लक्षात. एक 5-6 पिल्लं आहेत त्याच्यामध्ये 3 अतिशयच नॉर्मल आहेत. मग अशी पिल्लं आम्ही विकून टाकतो. एक त्यात दष्टपुष्ट आहे बघा एकदम. नाही ना मग आता ती तशीच पिल्लं आम्ही ठेवतो ना. नाही त्याचं नाक कमी आहे जरा असं. ते आहे डॉर्पर क्रॉस. काहीतरी वेगळा दिसला डॉर्पर आहे तो. आलं का लक्षात. माझ्याकडे डॉर्पर ही होता बकरा होता विकून टाकला आम्ही विधान. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या जाती माझ्याकडं म्हणजे ब्रीड तयार करण्यासाठी आपला देशी असू द्या माटगाळ असू द्या डॉर्पर असू द्या किंवा डॉर्सेट असू द्या किंवा नारी सुवर्ण असू द्या. आता जो बोकडा हे आहे बकरा माझ्याकडे तो नारी सुवर्णाचा बकरा आहे. आलं का लक्षात. मेंढ्याच्या लेवलने दिसणार फार मोठा नसतो पण त्याची जी वजन वाढ आहे ती फास्ट. आणि पिल्लं 2 मिळतात त्याला. त्याच्यामुळे तो ब्रीडिंगसाठी ठेवणं आवश्यक. ही जी आहेत ना आता ही आड वेळेला ही झालेल्या म्हणजे त्या 2-3 ज्या वेलेल्या हे जी दिसतात तिथं तुम्हाला काही पिल्लं आहेत का. बरोबर. किती दिवस झालं. ही काय एक सकाळी येईल बर आणि एक काली वेली 2 काल वेलेले आहेत. ही जी आहे ती आठवड्याचं पिल्लू आहे बघा ते अलीकडचं. ती 3 दिवस झाला असतील इथं. आणि हे आज वेलेले आहेत. आज आणि काही काल संध्याकाळी 3च वेले ते बकरेच आहेत का सगळे. बहुतेक सगळे बकरेच आहेत. लावलेली आहेत काय. आता ही 2 झाली ती म्हणून छोटी छोटी दिसते तुम्हाला. आलं का लक्षात. काय याच्यामध्ये आपण जी खेडेगावात पाळतो तीच जात आहे का वेगळी आहे. बरोबर आहे. नाही आपली साधी जात आहे. क्रॉस मध्ये केलेली माटगाळ क्रॉस आहे. आलं का लक्षात. नारी सुवर्ण आणि माटगाळ क्रॉस. मग लोक म्हणते तर पिल्लू एक एकच देते मी 2 देते. आता ही वस्तुस्थिती आहे ना. आता कुठली जात करावी चांगली कुठली कोणताही घ्यावं. उस्मानाबादी काळी सोडून कुठलीही जात घ्यायची नाहीये.
काळीच घ्यायचं. शेळ्यामध्ये काळ्या आणि तांबड्यालाच किंमत आहे. तुम्हाला देवदेव करायचा झाला तरी सुद्धा तुम्ही पांढरं घेत नाही हो, पांढरं घेत नाही. मी देवदेव करणारी माणसं ती लई तिथं तर्क असतात, ही चालतच नाही देवाला, नामकच नाही तमकच नाही, त्यातलं त्यात शिंग असलेलं घ्यावं. बुंड देवाला चालत नाही असं नाही, पण तर्क वितर्क करणारी लोक फार असतात. वास्तविक पाहता देवाला हे चालतच नाही. की आपण म्हणजे आपणाला जे आवडतं ते देवाला निवेद्य करतो. बरोबर, आपल्या सोयीने बघतो, हा आपल्या सोयीने चाललंय हे म्हणजे ह्याच्यामध्ये तेच पाहिजे म्हणून नाही. आलं का लक्षात? आणि आम्ही दोघही तुमच्या माहितीसाठी नाही छापेत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही दोघेही क्लासवरती असतो. हे सर्व जे सांभाळतात, आता तुम्ही बघितलं मिसेस गेले, हा ही आहे सुनबाई, आलं का लक्षात? या दोघी जण सांभाळतात. आमचा काही रोल नाही, फक्त काय कमी जास्त असेल तर फोन करणार, मयूर सरांना तर फोन करणार किंवा मला तर फोन करणार, पप्पा असं असं होतंय आणि काय करू देतात. त्यांना सगळी ट्रीटमेंट माहीत होऊन गेलेली. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे आणि नवीन शेळी पालक आहेत त्यांना हेच म्हणतोय, अरे मी आज आहे उद्या नाही ना, मी स्वतः मृत्यू कधी येईल हे सांगू शकताय का सांगा बरोबर. तुम्ही शिकून घ्या म्हणतोय मी प्रत्येकाने, आणि ते ज्ञान अखंड पुढे चालू. प्रत्येक व्हिडिओ बघतोय ना काय सगळं म्हणजे घरच्या घरी काय करायचं हा. जे तुमच्या बरं आता काळाबोर तुमच्या माहितीसाठी तुम्ही बघितलं कसा क्रॉस चाललाय तो उस्मानाबादी पासूनच तयार केलं. आलं का लक्षात? उस्मानाबादी. आणि पुन्हा आम्ही काय केलं होतं याच्यामध्ये निमकर मध्ये, आपली तिथं 2 जाती होत्या, खूप जुना जीन आहे तो. आता मला काय नाव आठवण त्याचं, परंतु ह्याच्याबरोबर शिरोई बरोबर तिथं फॉरेनचाच आहे तो, तिथला बोकड एक आणला होता आम्ही काळ्या रंगाचा. ते 2 उस्मानाबादी आणि तो असा क्रॉस करून त्याच्यापासून पाटी निर्माण केली. त्या पाटीला पुन्हा आम्ही म्हणजे हा साधा जो बोर असतो कुठला पांढरा तो दाखवला, लक्षात ठेवा. त्याच्यापासून बांड्या पाटी निर्माण झाली. त्या बांड्या पाटीला पुन्हा काळा दाखवला. म्हणजे ह्या बोरमध्ये तुम्हाला सांगतो 62%, 50 ते 62% बोर कॅरेक्टर. कलर कसला याचा? काळा आहे का नाही? हा, महत्वाची गोष्ट ही आहे, त्याची उंची नाही वाढत, परंतु ती पिल्लू, हो पिल्लू जन्माला येताना 6-7 किलो. एक पिल्लू जर असेल, आमची कोणतीही शेळी घ्या, माझ्याकडं सर्व प्रकार, हा कोणतीही शेळी घ्या, एक पिल्लू दिलं तिनं की 7 किलोचं पिल्लू, 6 किलोचं पिल्लू असतं. 2 पिल्लं दिली की 4-4 किलोची पिल्लं असतात. 3 पिल्लं दिली की तिनं 3-3.5 किलोचं असतं. मग जन्मता वजन जर व्यवस्थित आलं, आणि म्हणून तर मी सांगितलं की गर्भात असल्यापासून 3 महिने पहिले सगळ्यांना गर्भसंस्कार होतात, ध्यानात ठेवा. आपण आपल्या बाबतीत सुद्धा आपल्या घरचं कोण गरोदर राहिलं की त्याची गरोदरपणापासून काळजी बाळंतीण होईपर्यंत घेतो. का घेतो? की आतलं जे बालक आहे ते सदृढ चांगलं जन्माला यावं. बरोबर आहे. आणि तुम्हाला एक विशेष वाटेल, यांना मी सकाळ सायंकाळ दररोज हरिपाठ ऐकवतो. आलं का लक्षात? मी वारकरी संप्रदायाचा मनुष्य ते मी सकाळ सायंकाळ, आणि जरी समजा आतमध्ये फिरताना हरिपाठ लावलेला असतो मोबाईल वरती, त्यांनी सर्व न कळत त्यांच्या कानावर पडते. हा, गर्भसंस्कार ज्याला म्हणतात. हा हो, म्हणजे मनुष्याला जशा भावना आहेत तशा त्यालाही भावना आहेत. हो द्या ना त्याला मुक्त. ते नाही ऐकायचं म्हणलं तरी सुद्धा ऐकतंय ना, त्याला कानावर पडतंय ना ते. आलं का लक्षात? त्याला मस्त कळत नाही. आता हीच मोठी गैरसमजूत आहे की जनावराला कळत नाही म्हणतोय ना, ही मोठी गैरसमजूत आहे. लक्षात ठेवा. काय तिथं जनावर गेली तर नुसती इथं हाक देऊ त्या पळत येते ती.